നമസ്തേ ദോസ്തോ, ഹിന്ദി വേൾഡ് में आप सबका स्वागत है. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോയിലോട്ട് കടന്നാലോ. ഈ വീഡിയോയിൽ നമ്മുടെ ഹിന്ദി സാഹിത്യവുമായി ബന്ധപ്പെട്ട അതേപോലെ ഹിന്ദി വ്യാകരണമൊക്കെയായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യങ്ങളാണ് ഉൾക്കൊള്ളിച്ചിരിക്കുന്നത്. ഇത് നിങ്ങൾക്ക് എല്ലാ ഹിന്ദി കോമ്പറ്റേറ്റീവ് എക്സാംസിനും ഉപകാരപ്പെടുന്നതാണ്. पास या दूर की वस्तु की ओर संकेत करने वाला सर्वनाम कौन सा है? उत्तर निश्चयवाचक सर्वनाम. അടുത്ത ചോദ്യം, कुर्सी पर कौन सा कारक है? उत्तरम अधिकरण कारक. അടുത്ത ചോദ്യം, किस भक्तकालीन कवि को पुष्टि मार्ग का जहाज पुकारते हैं? उत्तर सूरदास. नेक्स्ट ചോദ്യം, घड़ी बोली का दूसरा नाम क्या है? उत्तर कौरवी. അടുത്ത ചോദ്യം, मेवाती किस वर्ग की बोली है? उत्तर राजस्थानी. അടുത്ത ചോദ്യം, चंचला स्नान कर आवे चंद्रिका पर्व में जैसी किस कवि की पंक्ति है? उत्तर प्रसाद. അടുത്ത ചോദ്യം, हरिऔध किसका उपनाम है? उत्तर अयोध्या सिंह उपाध्याय. അടുത്ത ചോദ്യം, संस्कृत से बिना परिवर्तन के हिंदी में आए हुए शब्द? उत्तर तत्सम. नेक्स्ट ചോദ്യം, हिंदी के किस कवि को सबसे पहले ज्ञानपीठ पुरस्कार मिला था? उत्तर सुमित्रानंदन पंत. नेक्स्ट ചോദ്യം, हिंदी की लिपि कौन सी है? उत्तर देवनागरी. അടുത്ത ചോദ്യം, हम बहेंगे तो रहेंगे ही नहीं, पैर उखड़ेंगे तो प्लावन होगा, यह किस कविता की पंक्ति है? उत्तर नदी के द्वीप. അടുത്ത ചോദ്യം, घड़ी बोली हिंदी का प्रथम महाकाव्य कौन सा है? उत्तर प्रियप्रवास. അടുത്ത ചോദ്യം, हिंदी भारत की राजभाषा कब घोषित हुई? उत्तर 1949. അടുത്ത ചോദ്യം, आधुनिक मीरा के नाम से मशहूर कवयित्री कौन है? उत्तर महादेवी वर्मा. അടുത്ത ചോദ്യം, फूल न समाना मुहावरे का मतलब है अत्यंत खुश होना. അടുത്ത ചോദ്യം, कौन सा कवि निर्गुण भक्तिधारा का है? അതിൽ രൈദാസ് വരാം, കബീർ, അങ്ങനെയുള്ള നിർഗുണ ഭക്തിധാരയിലെ കവികൾ വരാം. അടുത്ത ചോദ്യം, गिल्लू रेखाचित्र का गिल्लू कौन है? उत्तर गिलहरी. नेक्स्ट ചോദ്യം, तोताराम प्रेमचंद का किस उपन्यास का पात्र है? उत्तर निर्मला. അടുത്ത ചോദ്യം, क्या भूलूं क्या याद करूं आत्मकथा किसकी है? उत्तर हरिवंश राय बच्चन. അടുത്ത ചോദ്യം, कलियुग का वाल्मीकि किसे कहा जाता है? उत्तर तुलसीदास. नेक्स्ट ചോദ്യം, पृथ्वीराज रासों में समय की संख्या कितनी है? उत्तर 69. അടുത്ത ചോദ്യം, रंगभूमि उपन्यास का नायक? उत्तर सूरदास. അടുത്ത ചോദ്യം, बाणभट्ट की आत्मकथा किसका उपन्यास है? बाणभट्ट की आत्मकथा हजारी प्रसाद द्विवेदी का उपन्यास है. അടുത്ത ചോദ്യം, यशपाल जी कैसा उपन्यासकार है? उत्तर മാർക്സ്വാദി. അപ്പോൾ നമ്മുടെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ, നിങ്ങൾക്ക് ഹെൽപ്ഫുൾ ആണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, മറ്റ് പരിചയക്കാർക്കെല്ലാം ഷെയർ ചെയ്യുക.